महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्यांसाठी मी यशवंत गाडेकर। भारतीय पत्रकार संघ धाराशिव जिल्हा अध्यक्ष उमेश काळे यांनी तुळजापूर DYSP मनोहर पाटील साहेब यांना नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील गुटखा, मटका, गांजा, अवैधरित्या दारू विक्री, चक्री अशा अवैध धंदे बंद करण्यासाठी भारतीय पत्रकार संघाकडून निवेदन दिले। नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला। तसेच महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांत या पेपरमध्ये व न्यूज चॅनलला चित्रीकरण करून प्रसिद्ध केले तरी देखील कारवाई होत नाही, त्यामुळे निवेदन देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र पोलीस टाइम्स व भगवा प्रांत न्यूजपेपर धाराशिव जिल्हा प्रतिनिधी बालाजी जाधव, महाराष्ट्र प्रतिनिधी प्रवीण सलगर, महाराष्ट्र प्रतिनिधी हैदर मुलानी, लोहारा तालुका प्रतिनिधी राहुल गुंड आदी उपस्थित होते। यावेळी तुळजापूर DYSP मनोहर पाटील साहेब यांनी तुळजापूर नळदुर्ग तामलवाडी हद्दीतील अवैध धंदे बंद करणार अशी ग्वाही दिली व हातभट्टीच्या कारवाई देखील मोठ्या प्रमाणात नळदुर्ग हद्दीत करण्यात आले आहेत व पुढे देखील सर्व अवैध धंद्यावर कारवाई करू अशी संपादक व DYSP मनोहर पाटील साहेब यांच्यात चर्चा झाली। महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्यांसाठी मी यशवंत गाडेकर। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।